नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या तुळजा आता दोघंही विचार करत आहेत की काय करायचं आहे. आणि त्याच वेळी डॅडी मात्र इकडे टेन्शनमध्ये आलेले आहेत. अजून तो सूर्या का आलेला नाही पैसे मागायला, कारण काहीही झालं तरीही सूर्या पैसे मागायला का आलेला नाही, कारण त्या म्हात्रे आणि आपल्या घरामध्ये असं इतकंच अंतर नाही आहे, त्यामुळं सूर्या पोचायला हवा होता. तो तिकडून निघून अर्धा पाऊण तास तर झालेला आहे. सूर्या का आलेला नाही हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेव्हा इकडे शत्रू म्हणत असतो, डॅडी काळजी करू नका, पोचेल तो. आणि कोण मदत करणार आहे सांगा बरं त्याला, सकाळपासून तो पैसे जमवाजमी करतोय ना. तेव्हा डॅडी म्हणत असतात की चिरंजीव, त्या सूर्याला कमी लेखू नका, तो वाटतो तेवढा साधा सोपा नाही, तो काहीही करू शकतो हे तुम्हाला पण माहिती आहे, त्यामुळं तुम्ही जरा सावधगिरी बाळगा, असं डॅडी बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं सूर्या तुळजाकडे आलेला असतो, कारण डॅडींच्या घरात जाण्याआधी सूर्याला तुळजाचा फोन आलेला असतो आणि सूर्या हा तिथे पोहोचलेला असतो. तुळजा म्हणत असते की सूर्या, आत्ताच्या आत्ता आपल्याला हे सगळं काय आहे ते पाहावं लागणार आहे. तेव्हा सूर्या म्हणतो, अगं तुळजा हे काय आहे, नक्की काय टाईपच चाललंय सांग बरं, तिथं घराची बोली लागली आपल्या, कसं होईल माहिती आहे ना तुला हे सगळं. तेव्हा तुळजा म्हणत असते, हो सूर्या मला सगळं माहिती आहे, पण काहीही झालं तरी हे कोडं जे काय आहे ना हे सोडवलं तर मला वाटतं आपल्याला याच्यावरती काहीतरी उपाय मिळेल. आणि बघ ना ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, म्हणजे आईशी रिलेटेड आहे आणि तुझ्या रिलेटेड आहे. तेव्हा सूर्याच्या लक्षात येतं. सूर्या म्हणतो की चल. इकडे आता बरोबर आशा त्या झाडाच्या जवळ पोहोचलेली असते. सूर्या तुळजाला म्हणतो की चल, सुटलंय मला कोडं, गाडीवर बस, असं म्हणत दोघंही निघालेले असतात. इकडे आशा म्हणत असते, काही झालं तरी सूर्या लवकर ये, काही झालं तरी तुला लवकर पोहोचणं गरजेचं आहे, असं इकडं आशाचं म्हणणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शत्रू वाटच बघत असतो. अजून ही लिलावाची बातमी व्यवस्थित पोहोचलेली नसते आणि त्या डॅडी मात्र शत्रूला शिव्या घालत असतात. त्याचबरोबर इकडे सूर्या आणि तुळजा तिथं पोहोचलेले असतात. तुळजा म्हणते, अरे सूर्या, हे तर आपल्या घराच्या जवळ आलोय आपण. तेव्हा सूर्या म्हणतो की हो, कारण आपल्या घराच्या अंगणात जे झाड आहे ना तिथंच आपल्याला यायचं होतं, आपण तिथं आलेलो आहोत. आणि मग सूर्या तुळजाला मदत करतो आणि पाठीमागच्या दरवाजाने भिंतीवरून चढून सूर्या आणि तुळजा घरात शिरलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे सूर्या आणि तुळजा दोघंही आता तिथं शोधाशोध करतात. सूर्या म्हणतो की चल शोधाशोध कर. इकडे आता 30 लाखाची बोली झालेली असते. आता पुढे 35 लाख अमाऊंट या वाड्यासाठी डिक्लेअर झालेली असते, कारण वाडा हा अगदी गावाच्या मध्यस्थी ठिकाणी असतो, सगळं जवळ असतं, तिथं चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहू शकतं आणि त्यामुळं बोली वाढत चाललेली असते. आता 35 लाखाची बोली लागलेली असते आणि पुढची बोली झालेली असते ती म्हणजे 36 लाख. 36 लाख एक असं म्हणून देसाई तिथं अनाऊन्स करत असतो. सूर्या म्हणत असतो की नाही तुळजा, आपल्याला गेलं पाहिजे, काहीही झालं तरीही आत्ता इथून निघणं गरजेचं आहे, कारण आपण खूप मोठ्या गोष्टीमध्ये अडकू शकतो, असं इकडं त्याचं म्हणणं असतं. कारण आपल्या घराची तिकडे बोली चाललेली आहे. दोघंही शोधाशोध करत असतात. आशाने त्या झाडाच्या खालीच तिथे पालापाचोळा गोळा करून त्याच्या खाली ती बॅग लपवलेली असते आणि लवकरात लवकर सूर्या ती बॅग घे आणि जा, आपलं घर वाचव, असं आशाचं म्हणणं असतं. त्याचवेळी सूर्या आणि तुळजा दोघंही शोधाशोध करत असतात. आणि मग सूर्या म्हणतो की तुळजा, आता वेळ संपलेला आहे, आपल्याला गेलं पाहिजे, आपलं घर आपल्या हातातून जात आहे. आशा तिथंच मागं असते. तुळजा म्हणत असते की सूर्या काय करायचं आता. सूर्या म्हणत असतो की काही नाही, आता सगळं संपलेलं आहे तुळजा, आता आपण काहीच करू शकत नाही. इकडं बोली सुरू झालेली असते. सूर्याला पण टेन्शन आलेलं असतं आणि इकडे देसाई मात्र अनाऊन्समेंट करत असतो. तिथं सगळेजण असतात, मामा, त्याचबरोबर राजू असते, त्याचबरोबर सगळेजण असतात, सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आशा पण पाहत असते आणि फायनली सूर्याच्या हातामध्ये बॅग लागते. सूर्याच्या हातामध्ये बॅग लागलेली असते आणि सूर्या ती बॅग घेऊन आता निघालेला असतो. आणि मग आता 36 लाख एक, 36 लाख दोन असं म्हणत असतात. तेवढ्यातच सूर्या तिथं पोचलेला असतो आणि सूर्या म्हणतो की थांबा, काहीही झालं तरी हा लिलाव इथे थांबला पाहिजे, असं सूर्याचं म्हणणं असतं. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद पाहायला मिळत असतो. फायनली सूर्या आणि तुळजा दोघंही तिथं पोचलेले असतात. आणि लिलाव पूर्ण होण्याआधी जर तुमच्या कर्जाची रक्कम दिली तर तुम्ही आमचं घर ताब्यात घेऊ शकत नाही आणि हे तुमच्या कर्जाचे पैसे, असं म्हणत सूर्याने ती 5 लाख रुपयांची बॅग तिथं दिलेली असते आणि तो लिलाव जो असतो तो थांबवलेला असतो. फायनली सूर्या आणि तुळजा या दोघांनी मिळून हे सगळं घडवून आणलेलं असतं आणि हा लिलाव थांबलेला असतो. आणि त्यासोबतच तिथे आता मात्र
खूप मोठी गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही एक मोठी गोष्ट आहे. आणि मोठी गोष्ट या अर्थाने मी म्हणत आहे की देसाई जो आहे तो मूर्खपणा करत असतो. देसाईचं असं चाललेलं असतं की काहीही झालं तरीही सूर्याला आता हा जो लिलाव आहे तो थांबू द्यायचा नाही आहे, कारण हा लिलाव जर आपण पूर्ण करू शकलो नाही तर सूर्याला इकडे देसाईला माहिती असतं शत्रू त्याची वाट लावणार आहे. आणि त्यामुळं देसाई मात्र म्हणत असतो की नाही, तो वकील म्हणत असतो की नाही, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही इतक्या वेळ लिगली करत होता म्हणून मी तुमच्यासोबत होतो, पण आता नाही, कारण याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे जर कर्जाची रक्कम वेळेत आणून दिली तर कोणीही हा लिलाव थांबवू शकत नाही. हे सगळं ते बोलत असतात आणि आता मात्र त्यांच्याकडे कोणताच पर्याय नसतो. काहीही झालं तरीही कर्जाची रक्कम सूर्याने वेळेत दिलेली असते, कारण लिलाव पूर्ण झालेला नसतो. तर देसाई तिथं म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता ही कर्जाची रक्कम जी आहे ती दिलेली असली तरीही तुम्ही काल आणून द्यायला पाहिजे होतं. सूर्या म्हणतो की बाद झालं, आतापर्यंत तुमचं खूप ऐकलेलं आहे, यापुढं नाही, यापुढं मी तुमचं काहीही ऐकणार नाही, कारण आता हे सगळं लिगली चाललेलं आहे आणि तुम्ही सगळ्या गावाला कळू द्या ना तुम्ही आता काय बोलत आहात ते, तुमच्या मनात वाईट आहे. आणि सूर्या म्हणतो काढा ते लॉक. तेव्हा तुळजा म्हणते की सूर्या, आपण त्यांचं कर्ज दिलेलं आहे त्यासाठी सही घ्यावी लागणार आहे. सूर्या म्हणतो की हो नक्कीच. आणि असं म्हणत सूर्या आता लॉक काढायला लावतो आणि त्या पेपरवर सही घेतो. वकील पण सांगतात की त्या पेपरवरती सही करा. आणि इथंच वाट लागलेली असते ती म्हणजे एक शत्रूची. आणि देसाई ती 5 लाख रुपयांची बॅग घेऊन इकडं पोहोचलेला असतो आणि सूर्याने वाट लावलेली असते. डॅडी मात्र भयानक चिडलेले असतात आणि डॅडी म्हणतात की आत्ताच्या आत्ता ते पैसे उचल आणि निघ इथून, कारण इथे तोंड दाखवायला याची हिंमत कशी झाली तुझी, असं म्हणत डॅडी देसाईला ओरडत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा डॅडी चिडलेले असतात आणि शत्रूला म्हणतात की तुझ्याच्याने काहीच काम होऊ शकत नाही, ती बायको आणली ना, तिच्यावर प्रेम करायचं आहे ना, गोडगोड बोलायचंय, जावा तिकडे. म्हणजे आता तेजूवर राग काढायचा सल्ला डॅडीने दिलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या तुळजा सगळेजण घरात येतात. तेव्हा मामा म्हणतात की अरे सूर्या कुठून आणले पैसे, कुठे मिळाली तुला ही बॅग. तेव्हा सूर्या सांगतो आपल्या मागच्या अंगणात जे झाड आहे ना तिथं मिळाली मला ही बॅग. तुळजा म्हणते सूर्या कुणीतरी आपल्याला मदत करू पाहत होतं. आणि मग फायनली सूर्या म्हणतो की आता आपली नवीन सुरुवात होत आहे तर आपण पूजा करूया. आणि पूजा केली जाते. सूर्या म्हणत असतो ज्याने कुणी माझ्यासाठी हे सगळं केलेलं आहे त्याला खरंच आभार मानले पाहिजेत. आणि त्याचबरोबर सूर्या म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला ना माझ्या कुटुंबाच्या बाबतीत काही वाईट घडू देऊ नको, असं म्हणत देवाला तो हात जोडत असतो. तेव्हा पाठीमागून त्याची आई म्हणत असते सूर्या तुझ्यावर कुठलंही संकट येण्याआधी ते संकट माझ्यावर आलेलं असेल आणि काहीही झालं तरीही मी तुला काहीही होऊ देणार नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.